हॅलो, मी राधा. स्वागत आहे आपलं आपल्या राधानगरीमध्ये. सध्या आपण बोलतो आहे पॅरेंटिंगवरती, मुलींची पहिली मासिक पाळी किंवा फर्स्ट पिरियड या विषयावर. यापूर्वीच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं की मुलींना मानसिकदृष्ट्या पहिल्या पाळीसाठी कसं तयार करायला पाहिजे. आज आपण बघूया त्यांचे पिरियड ज्यावेळेला सुरू होईल त्यावेळेला कुठले पॅड्स किंवा सॅनिटरी नॅपकिन्स तुम्ही वापरू शकता, स्पेशली लहान मुलींकरता ज्यावेळेला त्यांचे फर्स्ट पिरियड्स असतात त्यावेळेला, फर्स्ट काही महिन्यांमध्ये किंवा वर्षांमध्ये. तर 2 प्रकारच्या पॅन्टीज तुम्ही वापरू शकता. आता खूप छान प्रकारे ते इझिली अवेलेबल होतात कुठल्याही शॉपिंग साईट्सवर. 2 प्रकारचे असतात. एक आहे डिस्पोजेबल पिरियड पॅन्टीज, डिस्पोजेबल पिरियड पॅन्टी आणि वॉशेबल पिरियड पॅन्टीज. मग वॉशेबल पिरियड पॅन्टीज काय असतात, तर त्या पिरियड पॅन्टीजसुद्धा अगदी मोठ्या स्त्रियासुद्धा वापरू शकतात. अशा असतात भरपूर ब्लड फ्लो ॲब्सॉर्ब करू शकतात. अगदी 4, 5, 6 तास ते गॅरंटी घेतात की तेवढ्या वेळ त्या लीक होत नाही आणि खरंच होत नाहीत. तर या आधी का वापरायच्या? पिरियड्स यायच्या काही दिवस आधी जर तुम्ही ह्या वापरायला घेतल्यात तर मुलींना स्टेनिंगचं वगैरे भीती राहणार नाही. तर वॉशेबल पिरियड पॅन्टीज तुम्ही घेऊन येऊ शकता. कुठल्या वापरायच्या, कुठल्या ब्रँडच्या वापरायच्या, खूप साऱ्या अवेलेबल आहेत. तुम्ही Amazon, मिशो कुठेही शोधू शकता. भरपूर प्रकारच्या तुम्हाला मिळतील. डिस्पोजेबल पिरियड पॅन्टीज या काय असतात, तर या डायपरसारख्या पिरियड पॅन्टीज असतात. या तुम्ही तुमच्या मुलींकरता वापरू शकतात. काय होतं, नॉर्मल पॅड्स ज्यावेळेला मुली सुरुवातीला वापरायला जातात त्यावेळेला ते स्टिकी होतात किंवा मुलींच्या लक्षात येत नाही त्या कशा पॅन्टीला स्टिक करायच्या हे कळत नाही. त्यापेक्षा डायपरसारख्या पिरियड पॅन्टीज येतात डिस्पोजेबल. त्या जर वापरल्या तर लहान मुलींना काहीही त्रास होत नाही. खूप इझिली त्या वापरू शकतात. अगदी रात्री झोपतानासुद्धा काही त्रास होत नाही, लीकेज होत नाही. या सगळ्या गोष्टी तुम्हाला खूप कामी पडतील. या 2 प्रकारच्या पॅन्टीज लक्षात ठेवा. एक वॉशेबल पिरियड पॅन्टीज ज्या पिरियड्स यायच्या आधी वापरा. पिरियड्समध्ये पण वापरू शकता, पण मग त्या वॉश करायला लागतात. त्यासाठी तुम्हाला जर मुलगी लहान असेल तर तिला तेवढं कळणार नाही. या पिरियड्स यायच्या आधी का म्हणते आहे मी, की जेणेकरून स्टेन राहू नये. आणि डिस्पोजेबल पिरियड पॅन्टीज ज्या डायपरसारख्या असतात, ज्या वापरायच्या आणि फेकून द्यायच्या नंतर डिस्पोज ऑफ करू शकता तुम्ही त्यांना. तर या 2 प्रकारच्या पॅन्टीज शोधा. नाही मिळाल्या तर त्याच्या लिंक मी माझ्या व्हिडिओच्या खाली देतेच आहे. अजून काही माहिती पाहिजे असेल तर मला विचारा. मी तुमच्या क्वेरीज सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. तुर्तास एवढंच. बाय बाय.